नमस्कार आणि यूट्यूब चॅनल बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं तर खूप विचार करायला लावणाऱ्या ग्रंथावर, एका मजकुरावर सविस्तर बोलणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीव्यवस्थेचं निर्मूलन. नमस्कार. हो, हे जे आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे खरं तर एक भाषण होतं. म्हणजे 1936 साली लाहोरमध्ये जातपात तोडक मंडळाची वार्षिक परिषद होणार होती. ओ, त्यासाठी बाबासाहेबांनी हे अध्यक्षीय भाषण लिहिलं होतं. अच्छा. पण त्यातले विचार इतके मूलगामी, इतके क्रांतिकारक होते की ते आयोजकांनाच पचले नाहीत असं म्हणूया. म्हणजे त्यांनी ते स्वीकारले नाही? नाही, त्यांनी बाबासाहेबांना काही बदल सुचवले जे बाबासाहेबांनी नाकारले आणि शेवटी ती परिषदच रद्द झाली. अरे बापरे. हो, आणि मग आंबेडकरांनी हा भाषणाचा मजकूर स्वतःच पुस्तक रूपात प्रकाशित केला. आणि त्यामुळेच हे केवळ एका परिषदेपुरतं मर्यादित न राहता एका संपूर्ण सामाजिक क्रांतीचं, एका मोठ्या वैचारिक मंथनाचं प्रतीक बनलं. हे फक्त जातीवरचं भाष्य नाहीये, तर एका नव्या समाजाची पायाभरणी कशी असावी याचं एक आवाहन आहे. अगदी बरोबर. आजच्या आपल्या या चर्चेत आपलं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आंबेडकरांचे मूळ युक्तिवाद काय होते, त्याचा गाभा काय आहे हे समजून घेणं. त्यांनी हे कसं अगदी ठासून सांगितलं की जात आणि हिंदू धर्म हे वेगळे करता येत नाहीत, ते एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि म्हणूनच जर जातीचं निर्मूलन करायचं असेल तर मग त्या धार्मिक विचारांना, त्या धर्मग्रंथांच्या अधिकारालाच आव्हान द्यावं लागेल. बरोबर. चला तर मग आपण यात खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की आंबेडकरांची नेमकी मांडणी काय आहे. सुरुवातीलाच ते एक अगदी मूलभूत प्रश्न विचारतात, नाही का, की जात आणि हिंदू धर्म हे वेगळे करता येतील का? हो, आणि त्यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही, बिलकुल नाही. त्यांचा मुख्य युक्तिवादच हा आहे की जोपर्यंत तुम्ही वेद, स्मृती, शास्त्र यांना प्रमाण मानता, त्यांना अंतिम सत्य मानता, तोपर्यंत जात व्यवस्था टिकूनच राहणार. म्हणजे ती केवळ एक सामाजिक सवय नाहीये. नाही, ती केवळ सवय नाहीये, तिला धर्माचा आधार आहे, धार्मिक मान्यता आहे, धर्मशास्त्रामध्ये तिची मुळं आहेत. आणि म्हणूनच त्यांनी तेव्हाच्या अनेक समाजसुधारकांना सुद्धा एक प्रकारे आव्हान दिलं. हो, की तुम्ही फक्त आंतरजातीय सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह अशा वरवरच्या उपायांनी जातीचं निर्मूलन कसं काय करू शकणार? बरोबर. कारण तुम्ही मूळ आधार जो आहे, त्या धर्मग्रंथांचा अधिकार, त्याला तर धक्का लावत नाहीये. मग वरवर मलमपट्टी करून काय होणार? आंबेडकरांच्या मते मूळ रोग हा त्या विचारांमध्ये, त्या धार्मिक मान्यतेमध्ये आहे. आणि इथे त्यांची जी जातीची व्याख्या आहे ती पण खूप महत्वाची आहे. खूपच महत्वाची. ते स्पष्ट करतात की ही केवळ कामाची विभागणी नाहीये, ज्याला आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो. ग्रेडेड म्हणजे नक्की काय? म्हणजे एकावर एक थर रचलेले आहेत, उच्च-नीच अशी रचना. प्रत्येक जात तिच्या वरच्या जातीपेक्षा कनिष्ठ आणि खालच्या जातीपेक्षा श्रेष्ठ. त्यांनी एक उदाहरण दिलंय, जणू काही पाण्याच्या टाकीतले वेगवेगळे कप्पे जे कधीच एकमेकात मिसळू शकत नाहीत. अच्छा, म्हणजे पाणी एकाच टाकीत आहे पण ते कधीच एक होणार नाही. अगदी. त्यामुळे होतं काय की सामाजिक गतिशीलतेची, म्हणजे सोशल मोबिलिटीची शक्यताच संपून जाते. म्हणजे माणूस एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाऊच शकत नाही. नाही, त्याचा जन्म ज्या जातीत झाला त्याच जातीत त्याला मरावं लागतं. त्याचं स्थान जन्मानेच निश्चित होऊन जातं. हे वर्गापेक्षा खूप वेगळं आहे, कारण वर्गात निदान वर खाली जाण्याची थोडी तरी शक्यता असते. बरोबर. इथे ती शक्यताच नाकारलेली आहे. आणि या सगळ्या रचनेचा पाया काय? तर शुद्धता आणि अशुद्धता यांच्या कल्पना. पवित्र अपवित्र. हो, ह्याच कल्पनांच्या आधारावर अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथांना धार्मिक अधिष्ठान मिळतं, त्यांना धर्माची मान्यता मिळते. आणि म्हणूनच आंबेडकर थेट धर्मग्रंथांकडे बोट दाखवतात. हो, ते मनुस्मृतीचा उल्लेख करतात, इतर स्मृतींचा उल्लेख करतात, अगदी ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तापर्यंत जातात. पुरुष सूक्त, जिथे ते वर्णनिर्मितीबद्दल सांगतात. बरोबर. जिथे सांगितले आहे की विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र निर्माण झाले. म्हणजे त्यांच्या मते ही जी विषमता आहे ही काही नंतर आलेली गोष्ट नाहीये. नाही, ती तर मूळ रचनेतच आहे आणि तिला धर्मग्रंथांचा आधार आहे. अगदी. आणि हा धार्मिक आधार असल्यामुळेच ती इतकी घट्ट, इतकी चिवट बनली आहे. तिला काढणं इतकं सोपं नाहीये. म्हणूनच ते असे प्रश्न विचारतात की जे धर्मग्रंथ शूद्राने जर वेद ऐकले तर त्याच्या कानात शिसे ओतायला सांगतात, हो, किंवा त्याची जीभ कापायला सांगतात. हो.
अशा शिक्षा सांगतात. हो त्या ग्रंथांना आपण प्रमाण कसं मानायचं, हो हा त्यांचा सवाल आहे. आणि हा खूप नैतिक प्रश्न आहे. ते विचारतात की अशा अमानुषतेला मान्यता देणाऱ्या ग्रंथांचा आदर करणं म्हणजे एक प्रकारे अमानुषतेलाच मान्यता देणं नाही का? बरोबर. आणि यातूनच त्यांची ती पुढची अत्यंत महत्त्वाची संकल्पना येते, श्रेणीबद्ध असमानता, ग्रेडेड इनइक्वालिटी. हो, ही संकल्पना म्हणजे आंबेडकरांच्या विश्लेषणाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप मौलिक आहे ही. याचा अर्थ काय आहे नक्की? आपण थोडं अजून सविस्तर समजावून घेऊ शकतो का? नक्कीच. श्रेणीबद्ध असमानता म्हणजे काय? तर ही जी जातींची उतरंड आहे, यात प्रत्येक जात तिच्या खालच्या जातीच्या तुलनेत स्वतःला श्रेष्ठ मानते आणि तिच्या वरच्या जातीच्या तुलनेत कनिष्ठ असते. अच्छा, म्हणजे एक साखळी आहे ही. हो, एक उतरंड आहे, वरपासून खालीपर्यंत. कुणीच पूर्णपणे वर नाही, कुणीच पूर्णपणे खाली नाही, ब्राह्मण आणि अस्पृश्य सोडले तर. मग याचा परिणाम काय होतो समाजात? याचा परिणाम खूप घातक आहे. विचार करा, जी जात अगदी खालच्या स्तरावर आहे, तिला सुद्धा असं वाटतं की आपल्याहून कनिष्ठ कोणीतरी आहे. हां. म्हणजे अगदी तळागाळातल्या माणसालाही या उतरंडीमध्ये स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा एक खोटा का होईना पण आधार मिळतो. अरे देवा, म्हणजे होतं काय की जे स्वतः शोषित आहेत तेच त्यांच्यापेक्षा खालच्या मानल्या गेलेल्या स्तरावरच्या लोकांविरुद्ध उभे राहतात, त्यांच्यावर अन्याय करतात. म्हणजे शोषितच शोषितांचे शत्रू बनतात. अगदी. आणि त्यामुळे होतं काय की या संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध, या अन्यायाविरुद्ध सगळ्या शोषितांनी एकत्र येण्याची शक्यताच संपते. ही तर खूप हुशारीने केलेली रचना वाटते. बरोबर. आंबेडकर म्हणतात ही एक अत्यंत धूर्त आणि क्रूर योजना आहे, जी शोषितांना आपापसात लढायला लावते, त्यांना विभागून ठेवते आणि त्यामुळे क्रांतीची, बदलाची शक्यताच मारून टाकते. आणि म्हणूनच ही व्यवस्था इतकी शतकं टिकून राहिली. हो, हे एक महत्त्वाचं कारण आहे तिच्या टिकावामागचं. कारण विरोधात एकत्र येण्याची शक्यताच मारून टाकली जाते. आणि चे मानसिक आणि सामाजिक परिणाम तर किती खोलवर झाले असतील. खूपच खोलवर. आंबेडकर म्हणतात की जातीमुळे माणसांची मनं सुद्धा विभागली गेली. मन विभागली गेली म्हणजे सहानुभूती, करुणा, आपुलकी ही फक्त आपल्या जातीपुरतीच मर्यादित राहिली. स्वजातीबद्दल प्रेम आणि इतर जातींबद्दल एक प्रकारची उदासीनता किंवा द्वेष. त्यांचं ते वाक्य खूप प्रसिद्ध आहे आणि तितकंच परखड आहे, हिंदू माणसाला इतर जातींबद्दल सहानुभूती नसतेच. हे खूप मोठं विधान आहे. हो, आणि ते म्हणतात यामुळे समाज जोडला जात नाही, तो विभागला जातो. एक प्रकारची समाजविरोधी अँटी सोशल मानसिकता तयार होते, बंधुत्वाची भावना नष्ट होते. आणि बौद्धिक पातळीवर काय परिणाम झाला? तिथेही परिणाम झाला. कारण प्रत्येक जात ही इतर जातींपासून फक्त सामाजिकच नाही तर बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्याही तुटलेली होती. म्हणजे विचारांची देवाणघेवाण थांबली. चिकित्सकपणे विचार करण्याची क्षमता कमी झाली, कारण परंपरेने जे चालत आलंय तेच बरोबर मानलं गेलं. एक प्रकारची सामाजिक आणि बौद्धिक कोंडी निर्माण झाली. प्रत्येकाची विचार करण्याची चौकट जातीपुरती मर्यादित झाली. आणि नैतिकतेवर काय परिणाम झाला? तो तर खूपच गंभीर, कारण वैश्विक नैतिकतेची कल्पनाच संपली. म्हणजे काय बरोबर काय चूक हे व्यक्ती किंवा परिस्थितीनुसार न ठरता जातीनुसार ठरू लागलं. म्हणजे प्रत्येक जातीची नैतिकता वेगळी. हो, एका जातीसाठी जे नैतिक ते दुसऱ्यासाठी अनैतिक असू शकतं. एकाच कृतीला वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळे नियम आणि शिक्षा, त्यामुळे एक समान नैतिक पायाच राहिला नाही. आता आर्थिक दृष्टिकोनातून बघूया. जन्मावर आधारित व्यवसाय म्हणजे कार्यक्षमतेचं तत्व तर पूर्णपणे बाजूला सारलं गेलं. अगदी. तिथे तर निव्वळ आर्थिक नुकसान आहे. विचार करा, एखाद्या व्यक्तीमध्ये कितीही गुणवत्ता असली, कितीही कौशल्य असलं, वेगळ्या कामाची आवड असली, तरी त्याला तेच काम करावं लागणार जे त्याच्या जातीसाठी परंपरेने ठरवून दिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे होतं काय, प्रचंड मोठी मानवी क्षमता वाया जाते, स्किल्ड लेबर वाया जातं. आणि एक मोठा वर्ग कायम गरिबीत आणि निम्न दर्जाच्या कामांमध्ये अडकून राहतो. हा केवळ सामाजिक अन्याय नाहीये, तर आंबेडकरांच्या मते हा निव्वळ आर्थिक मूर्खपणा आहे. देशाच्या प्रगतीला यामुळे खीळ बसते. हे सगळं ऐकल्यावर खरंच असं वाटतं की हे किती खोलवर रुजलेलं आहे. केवळ सामाजिक सुधारणांनी हे बदलणार नाही. इथे एक छोटीशी आठवण करून देऊ इच्छिते. जर तुम्हाला बुकवाईज विथ विशालवरील ही चर्चा माहितीपूर्ण वाटत असेल, काही नवीन दृष्टिकोन मिळत असेल, तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हो, तर आता प्रश्न येतो की यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? आंबेडकर काय उपाय सांगतात? त्यांचा उपाय अगदी स्पष्ट आणि थेट आहे. ते म्हणतात, पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट, वेद, स्मृती,
शास्त्र यांचा जो अबाधित अधिकार आहे, जी प्रमाणता आहे, ती पूर्णपणे नाकारली पाहिजे. म्हणजे त्या धार्मिक ग्रंथांचा आधारच काढून टाकला पाहिजे. हो, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना प्रमाण मानता तोपर्यंत तुम्ही त्यातून निर्माण झालेल्या विषमतेला, जातीव्यवस्थेला नकळतपणे मान्यता देत राहता. म्हणजे केवळ रूढी बदलून चालणार नाही. आंतरजातीय विवाह केले म्हणजे झालं असं नाही. नाही, कारण मूळ विचार, मूळ श्रद्धा तशीच राहिली तर या रूढी परत वेगळ्या रूपात येऊ शकतात. आंबेडकर म्हणतात, जात ही केवळ एक बाह्य गोष्ट नाहीये, ती एक मानसिक स्थिती आहे. इट्स अ स्टेट ऑफ माइंड. मानसिक स्थिती. हो, ती लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजलेली आहे की तिचं उच्चाटन करण्यासाठी लोकांना त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढावं लागेल. आणि त्यासाठी शास्त्रांचा आधार नाकारणं गरजेचं आहे. मग शिक्षणाची भूमिका काय आहे या सगळ्यात? शिक्षण नक्कीच महत्वाचं आहे, पण आंबेडकर विचारतात, कोणतं शिक्षण? अच्छा. जे केवळ साक्षर बनवतं ते, की जे माणसाला चिकित्सकपणे विचार करायला शिकवतं, जे त्याचा आत्मसन्मान जागृत करतं? म्हणजे जे प्रश्न विचारायला शिकवतं ते शिक्षण. अगदी. जे परंपरेला आव्हान द्यायला शिकवतं. आंबेडकरांचं ते खूप महत्वाचं वाक्य आहे, कल्टिव्हेशन ऑफ माइंड शुड बी दी अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. म्हणजे मनाची मशागत करणं, बुद्धीला विकसित करणं, हे मानवी अस्तित्वाचं अंतिम ध्येय असायला हवं. म्हणजे शिक्षण हे मुक्तीचं एक महत्वाचं साधन आहे. नक्कीच. पण आंबेडकर इथेच थांबत नाहीत. ते फक्त टीका करत नाहीत किंवा फक्त काय नाकारायचं हे सांगत नाहीत. तर ते एका नवीन समाजाचा पाया कसा असावा हे पण सांगतात. बरोबर. ते एक पर्यायी व्यवस्था देतात. ते म्हणतात की हिंदू धर्म हा मुख्यतः नियमांचा धर्म आहे. रिलिजन ऑफ रूल्स. नियमांचा धर्म. हो, म्हणजे इथे काय पवित्र, काय अपवित्र, काय खायचं, काय नाही, कोणाला स्पर्श करायचा, कोणाला नाही, अशा नियमांवर जास्त भर आहे. ते म्हणतात आपल्याला अशा धर्माची गरज नाही, आपल्याला तत्वांच्या धर्माची गरज आहे. रिलिजन ऑफ प्रिन्सिपल्स. तत्वांचा धर्म. म्हणजे असा धर्म जो व्यक्तीच्या सत्सद्विवेक बुद्धीला, तिच्या नैतिकतेला आवाहन करतो, जो नियम पाळण्यापेक्षा मूल्यांवर आधारित असतो. आणि या नवीन समाजाची, या तत्वांवर आधारित समाजाची पायाभूत मूल्य कोणती? ती 3 मूल्य जी फ्रेंच राज्यक्रांतीतूनही पुढे आली: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी. स्वातंत्र्य, समता, बंधुता. हो. आंबेडकर म्हणतात या 3 मूल्यांशिवाय कोणताही समाज खऱ्या अर्थाने एक निरोगी आणि प्रगतिशील समाज बनू शकत नाही. आणि यातही ते विशेषतः बंधुतेवर खूप भर देतात. फ्रेटर्निटी. बंधुता म्हणजे भावाचाराची भावना. हो, पण ती केवळ एक भावनिक गोष्ट नाहीये. आंबेडकर म्हणतात बंधुता ही एक नैतिक जाणीव आहे, एक खोलवरची भावना की आपण सर्व एका मोठ्या मानव समाजाचे, मानव कुटुंबाचे भाग आहोत, एकमेकांशी जोडलेले आहोत. पण आपण आधी पाहिलं की जातीव्यवस्थेने तर ह्याच बंधुतेला सुरुंग लावला होता. सहानुभूती फक्त जातीपुरती राहिली होती. अगदी. नेमका हाच मुद्दा आहे. म्हणूनच नव्या समाजासाठी ही बंधुता निर्माण करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे, कारण बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता ही केवळ वरवरची गोष्ट राहील. आणि ह्याच सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तो धर्मांतराचा निर्णय येतो. हो, तो अत्यंत धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांचं वाक्य खूप गाजलं. हो, आणि अनेकांना तो धक्का होता. पण आंबेडकरांसाठी तो केवळ धर्म बदलण्याचा प्रश्न नव्हता. नाही, तो त्या संपूर्ण अन्यायकारक, विषम सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेचा संपूर्ण त्याग होता. ज्या व्यवस्थेने कोट्यावधी लोकांना हजारो वर्ष माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला, मानवी प्रतिष्ठेपासून वंचित ठेवलं, त्या व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा तो एक मार्ग होता. आणि त्यांनी बौद्ध धम्म का निवडला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर्कावर, विवेकावर आधारलेली विचारसरणी दिसली. त्यांच्यासाठी तो केवळ श्रद्धेचा बदल नव्हता, तो आत्मसन्मान मिळवण्याचा आणि मानवी मुक्तीचा एक मार्ग होता. या पुस्तकात शेवटी त्यांनी केवळ दलितांनाच नाही तर उच्चवर्णीय हिंदूंना सुद्धा एक आवाहन केलं आहे. हो, केलं आहे. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. ते स्पष्टपणे विचारतात की जातीचं निर्मूलन करणं हे फक्त दलितांचं काम नाहीये, ते तुमचंही म्हणजे उच्चवर्णीय हिंदूंचंही नैतिक कर्तव्य आहे. नैतिक कर्तव्य. हो, कारण जर तुम्ही खऱ्या अर्थाने मानवतेवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला ही अमाणूस जातीव्यवस्था नाकारावीच लागेल. ती मानवतेच्या विरोधात आहे. ते एक पर्याय देतात तुम्हाला, हिंदू धर्म जसा तो आहे, जातीव्यवस्थेसकट आणि मानवता यापैकी एकाची निवड करावी लागेल. हा खूप मोठा प्रश्न आहे. हो, आणि त्याचबरोबर ते एक इशाराही देतात, एक गंभीर इशारा. काय इशारा आहे तो?
ते म्हणतात, इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा नैतिकता आणि प्रस्थापित धर्म यांच्यात संघर्ष होतो तेव्हा अंतिमतः धर्माला माघार घ्यावी लागते किंवा बदलावं लागतं. जर हिंदूंनी वेळीच स्वतःहून जातीव्यवस्था सोडली नाही तर जगात जी मानवी मूल्यांची नैतिकतेची जाणीव वाढत आहे तीच त्यांच्या धर्माला आव्हान देईल आणि कदाचित नष्टही करेल. म्हणजे आता फक्त वरवरचे उपाय करून चालणार नाही. नाही, आता वेळ निघून गेली आहे. मुळावर घाव घालावाच लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे होते डॉक्टर आंबेडकरांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या विचारप्रवर्तक लेखनातील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. हे खरंच फक्त एका पुस्तकाचं किंवा भाषणाचं विश्लेषण नाही, तर ते आजही तितकंच प्रस्तुत आणि भेदक असे एक सामाजिक आणि नैतिक आव्हान आहे. अगदी खरं आहे. हे आपल्याला सतत विचार करायला लावतं की जरी कायद्याने जात नष्ट झाली असली तरी समाजात, आपल्या वागणुकीत, आपल्या विचारांमध्ये तिची मुळं किती खोलवर आहेत. आजही ती भेदभावाच्या रूपात, नकळत येणाऱ्या उतरंडीच्या भावनेच्या रूपात, आपल्या पूर्वग्रहांच्या रूपात जिवंत आहे. नक्कीच. आणि जर तुम्हाला बुकवाईज विथ विशाल वरील ही आजची सखोल चर्चा आवडली असेल, तुमच्या विचारांना काहीतरी दिशा मिळाली असेल, तर पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि आंबेडकर आपल्यासमोर एक मूलभूत प्रश्न ठेवून जातात, ज्यावर आपण प्रत्येकाने विचार करायला हवा. तो प्रश्न म्हणजे केवळ परंपरेले चालत आलेल्या ओळखींवर किंवा रूढ समजुतींवर अवलंबून न राहता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, विशेषतः बंधुता, आपण आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या निर्णयांमधून, आपल्या नातेसंबंधांमधून कशी निर्माण करू शकतो. ही फक्त एका मोठ्या सामाजिक क्रांतीची हाक नाहीये. ही आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागणुकीत एका वैचारिक आणि आत्मिक परिवर्तनाची गरज आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचं सारांश किंवा विश्लेषण ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमची निवडच आमच्या पुढच्या भागाचा विषय असेल.